विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। लातूर शहरात धुराचे लोट, कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे जीवन धोक्यात। लातूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। शहरातील बार्शी रोडवर सकाळच्या सुमारास जाळला जातोय कचरा। धुराचे लोटच्या लोट, रस्त्यावर नागरिकांना धोका। लातूर शहरात महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात वारदात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी सकाळी सकाळी येत असते। यात नागरिक कचराही टाकत असतात। मात्र शहरातील काही ठिकाणी घंटागाडी पोहोचत नसल्याने नागरिक 8 दिवसाचा साचलेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकून पेटवून देत असल्याचे दिसून येत आहे। अशाच प्रकारे आज रविवारी दिनांक 12 जून रोजी शहरातील बार्शी रोड लगत मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा पेटवून दिला असल्याने कचऱ्याने पेट घेत धुराचे लोटच्या लोट रस्त्यावर येत आहेत। नमस्कार, मी कावेरी विभूते। मी बार्शी रोडवर या विभागामध्ये राहते आहे। सकाळच्या फिरण्यासाठी जेव्हा काही लोक वयस्कर असतात त्यांना फिरण्याची गरज असते, म्हणून आम्ही सकाळी दररोज बार्शी रोड या रोडवरती फिरायला निघाले असता तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूर दिसला किंवा जाळ दिसला आणि त्या जाळेचा धुराचा जे दुर्गंध आहे त्याप्रमाणे आम्ही तिथे जाऊन बघितलं की एवढा सगळा वास कशाचा येतोय। परंतु जवळ जाऊन पाहता असं लक्षात आलं की हा जो धूर आहे, जो तो जाळ आहे, तो घरामध्ये जे नागरिकांनी कचरा जमा केला होता तो कचरा रस्त्यावर जाळण्यात आला। कारण त्याचं कारण आहे की प्रत्येक विभागामध्ये महानगरपालिकेची घंटागाडी फिरते, पण काही विभागामध्ये महानगरपालिकेची घंटागाडी फिरत नाही आणि या विभागात पण घंटागाडी फिरत नसल्यामुळं लोकांनी घरातला साचलेला कचरा रस्त्यावर जाळला आहे आणि त्याच्यामुळं जे धूर आहे, त्याची जी दुर्गंध आहे ही माणसाला फिरायला खूप घातक आहे। आणि सध्या वातावरण पावसाळ्याचं चालू असल्यामुळे या धुरापासून लोकांना जो आजार आणि त्रास होतो आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे। त्याच्यामुळे महानगरपालिकेने या विभागामध्ये जे घंटागाडी जी आहे कचरा उचलण्यासाठी, ती घंटागाडी एक तर कचरा उचलण्यासाठी इकडं त्वरित काहीतरी त्याचा विलाज करावा, या कचऱ्याची विल्हेवाट करावी, जेणेकरून जो नागरिक रोडवर सकाळी शुद्ध हवा घेण्यासाठी बाहेर फिरतो आहे त्यांना शुद्ध हवा घेता येईल आणि जी कचऱ्याची दुर्गंध आणि धूळ जी आहे जे त्यांचा त्रास होतो आहे तो त्रास होणार नाही, या गोष्टीची महानगरपालिकेने काळजी घ्यावी आणि या विभागामध्ये घंटागाडी फिरून कचऱ्याची व्यवस्था करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।